तुम्हाला हा कधी प्रश्न पडलाय का की आपल्याला काही लोक पटकन कसे काय आवडतात, काही लोकांबरोबर आपला रॅपो कसा काय पटकन डेव्हलप होतो। ऑफिसमध्ये किंवा कॉलेजमध्ये काही लोक आपल्याला पटकन आवडतात आणि आपली मैत्री त्यांच्याबरोबर जास्ती वाढते। त्यांच्या पर्सनॅलिटीमुळे असेल किंवा त्यांच्या वागणुकीमुळे असेल, आपल्याला अशी लोक पटकन आकर्षित होतात। तुम्हाला पण जर का अशी पर्सनॅलिटी हवी असेल जी पटकन आकर्षित होते लोकांना, आणि तुम्हाला एक पर्सनॅलिटी ग्लो हवा असेल, पर्सनॅलिटीमध्ये ग्रोथ हवी असेल, तर असा काही झटकन करणारे उपाय आहेत जे मी तुम्हाला आज सांगणार आहे। खूप वेगवेगळ्या टिप्सने हा व्हिडिओ भरलेला असणार आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी दर शुक्रवारी वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते। पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, फॅशन, ब्युटी अँड टिप्स, चांगल्या सवयी लावणं, इंटेन्शनल लिव्हिंग, अशा बऱ्याच वेगवेगळ्या टॉपिक्सवर। जर हे तुम्हाला टॉपिक्स इंटरेस्ट करत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। थँक्यू सो मच। पॉइंट नंबर 1, लुक्स मॅटर। आपण जसे राहतो, जसे दिसतो ते खूप मॅटर करतं जर का आपण कोणाला तरी भेटायला जाणार असू तर, किंवा इन जनरल डे टू डे लाईफ मध्ये। आता लुक्स मॅटर करतं म्हणजे काळं गोरं जाडं बारीक असं काही नाही, पण तुम्ही किती चांगले पुट टुगेदर दिसताय, तुम्ही किती व्यवस्थित ड्रेसअप झालेला आहात, कुठल्या तरी इव्हेंटला जायचंय तर इव्हेंटला अप्रोप्रिएट असणारा तुम्ही ड्रेस किंवा कसा पोशाख घातलेला आहात का, हे जास्ती मॅटर करतं। आणि ह्यामुळे तुमची पर्सनॅलिटी खूप ग्लो करते। तुमच्या बॉडी टाईप नुसार तुम्ही ड्रेस करणं, तुम्हाला शोभून दिसणारे तुम्ही रंग घालणं, किंवा तुमची स्किन आहे, त्वचा आहे, त्याची एक काळजी घेणं, हे खूप जास्ती मॅटर करतं या सगळ्या दृष्टिकोनातून। याचमुळे काही बेसिक टिप्स तर लक्षात ठेवायलाच पाहिजेत असं मला वाटतं। फॉर एक्झाम्पल, तुम्ही कुठेही जाताना इस्त्री केलेले कपडे घालणं, ह्याने एक लुक 0 to हिरो बनू शकतो। आपला कुठला अंडरटोन आहे आणि अंडरटोन नुसार आपल्याला कुठले कपडे शोभून दिसतील किंवा कुठल्या रंगाचे कपडे शोभून दिसतील हे ओळखून रंग घालणं, त्याने आपला खरंच एक लुक जो आहे तो एलिव्हेट होऊ शकतो। आणि एलिव्हेट लुक झाला की तुम्हालाच इंटरनल कॉन्फिडन्स खूप मिळेल। त्वचेची काळजी घेणं, तिला पोल्युशन पासून वाचवणं, तसंच तुमची जर का त्वचा फुटली असेल, ड्राय स्किन झालेली असेल तर त्याचंच बरोबर मॉइश्चरायझर लावणं, किंवा कधी कधी ओठ फुटतात त्याला चांगला एक लिप बाम लावणं, लिप केअर लावणं, ह्या बेसिक ज्या गोष्टी आहेत ह्याची काळजी घेणं खूप इम्पॉर्टंट आहे। कारण तुम्ही जेव्हा कोणाशी तरी बोलताय तर त्या बोलणाऱ्या पर्सनकडे पण आपण लक्ष देत असतो की ते कसे दिसतायत किंवा कसे वागतायत, कशी पर्सनॅलिटी त्यांची कॅरी करतायत। जर का ह्या बेसिक गोष्टी लक्षात नाही ठेवल्या तर दुसऱ्यांचं लक्ष आपण कसे दिसतोय ह्याच्याकडे जास्ती जातं, त्या आपण कसं बोलतोय, या सगळ्या अशा लहान लहान गोष्टीने आपली पर्सनॅलिटी डेव्हलप होत असते, एलिव्हेट होत असते। अशा काही विषयांवर व्हिडिओज मी ऑलरेडी केलेले आहेत, मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ते मेन्शन करते, तर नक्की चेकआउट करा। पॉइंट नंबर 2, प्रॉपर पोस्चर। आपण कितीही छान कपडे घालू, आपण कितीही सुंदर दिसत असू, पण तुम्ही जर का असे वाकून बसला असाल तर ते अजिबातच चांगलं दिसणार नाहीये। तुम्ही सबकॉन्शियस लेवलला दुसऱ्याला सांगताय की तुम्ही खूप अंडर कॉन्फिडंट आहात, किंवा तुम्हाला इन जनरल आतूनच असा आत्मविश्वास जो आहे तो कमी वाटायला लागेल। सरळ ताठ बसणं खूप गरजेचं आहे, किंवा समोरच्याशी बोलताना डोळ्यात डोळे घालून बघणं हे पण खूप गरजेचं आहे। चांगलं पोस्चर असणं, चांगला आय कॉन्टॅक्ट ठेवणं, फर्म हँडशेक असणं, ह्याने आपली एक पर्सनॅलिटी जी आहे ती खूप डेव्हलप होत असते आणि ह्याने आपली पर्सनॅलिटी काय आहे ही दिसत असते, त्यामुळे एक कॉन्फिडंट व्यक्तिमत्व आहे हे पण कळत असतं। तसंच जर का तुमचं पोस्चर व्यवस्थित असेल तर समोरचा व्यक्ती आपोआपच आपलं बोलणं जे आहे ते ऐकत असतो, नीट ग्रँटेड धरत नाही, आणि आपला जो कॉन्फिडन्स आहे तो त्यांच्यात पण येतो। पॉइंट नंबर 3, हेल्दी लाईफस्टाईल। सगळ्यात लवकर अट्रॅक्टिव्ह वाटणं आणि हेल्दी राहणं म्हणजे तशी एक लाईफस्टाईल आपली क्रिएट करणं, ह्या अशा टिप्स आहेत ज्या काही खूप बेसिक वाटू शकतात पण ह्या खूप खूप गरजेच्या आहेत। तर त्यात तुमचा रोजचा व्यायाम असू शकतो, किंवा रोज तुम्ही किती चांगलं खाताय हे असू शकतं, की तुम्ही किती फिट आहात हे असू शकतं, किंवा ओरल हायजीन ही बेसिक गोष्ट असू शकते। तुम्ही कोणाशी तरी बोलताय आणि तुमच्या तोंडाला खूप वास येतोय, तुमच्या बॉडीला खूप वास येतोय, हे अजिबातच चांगलं वाटत नाही। तुमची बॉडी किंवा तुमचं ओरल हायजीन जे आहे ते खूप क्लीन, व्यवस्थित आणि स्वच्छ असणं खूप खूप गरजेचं आहे। ज्या बेसिक गोष्टी आपल्याला लहानपणी आई बाबा सांगतच असतात त्या आता पाळणं खूप गरजेचं आहे, आणि कितीही बेसिक वाटलं तरी ह्याने आपली पर्सनॅलिटी जी आहे ती एक कन्वे होत असते। तर अशा टिप्स ह्या नक्की लक्षात ठेवा। तसंच जर का आपण हेल्दी राहिलो, मेडिटेट केलं, तर आपलं माइंड जे आहे ते पण खूप सॉर्टेड राहतं, आपलं जे डोकं आहे ते खूप व्यवस्थित राहतं, आणि त्याचमुळे आपण एक जे कॉन्फिडेंटली वावरू शकतो, किंवा एक सिक्युरिटी येते आपल्यात, ऑप्टिमिझम येतो, सकारात्मकता वाढते, आणि आपण दुसऱ्यांना हवेसे वाटतो। पॉइंट नंबर 4, काइंडनेस अँड गुड मॅनर्स। थँक्यू आणि सॉरी हे 2 शब्द खूप महत्वाचे आहेत तुमची पर्सनॅलिटी दाखवून देण्यासाठी। तुम्ही दुकानदाराकडून सामान घेऊन त्यांना त्याच्यानंतर थँक्यू म्हणताय का, किंवा तुमच्यापेक्षा कमी शिक्षित लोकांना तुम्ही कसे वागवता, तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर तुम्ही पटकन सॉरी म्हणता का, तुमच्यापेक्षा वयस्कर कोणी बसमध्ये चढलं असेल तर तुम्ही तुमची सीट त्यांना ऑफर करता का, तुमच्या घरी कोणी पाहुणे आले आणि त्यांच्याशी तुम्ही कसे वागताय, तुम्ही त्यांना पाणी विचारताय का, या अशा बेसिक गोष्टी आहेत ज्याच्याने तुमचा काइंडनेस जो आहे, ज्याच्याने तुमचे गुड मॅनर्स आहेत हे रिफ्लेक्ट होतात आणि पर्सनॅलिटी मधून दिसून येतात, आणि तसंच तुम्ही माणूस म्हणून कसे आहात हे पण दिसून येतं। पॉइंट नंबर 5,
नॉलेज, गोष्टींची माहिती असणं, आजूबाजूला काय चाललंय ह्याची माहिती असणं हा खूप एक अट्रॅक्टिव्ह स्वभाव आहे. अगदी तुम्ही सायंटिस्ट असायला पाहिजे असं काही नाहीये, पण एक जनरल माहिती असणं, फायनान्स रिलेटेड माहिती असणं, बेसिक इकॉनॉमी बद्दल माहिती असणं किंवा स्पोर्ट्स मध्ये काय चालू आहे, आजूबाजूच्या गोष्टी किती चालू आहेत ह्याचं एक जनरल नॉलेज असणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपली जी एक पर्सनॅलिटी आहे ती खूप इंटेलिजंट आहे आणि आपण खूप बुद्धिमान आहोत हे असं पटकन रिफ्लेक्ट होतं आणि दुसऱ्यांना पण पटकन आवडतं. पॉईंट नंबर 6, ह्युमर. स्वतःवर हसू शकणारा किंवा असं एक व्यक्तिमत्व जे सतत दुसऱ्यांना हसवत असतं, जोकिंगली किंवा सरकॅस्टिकली सगळ्यांना हसवत असतं, असं व्यक्तिमत्व खूप लोकांना हवं असं वाटतं. आपण आपल्याला खूप सिरियसली घेतलं, खूप इगो ठेवला तर आपण कसं खूप गंभीर आहोत अशी एक वाईब येते लोकांना आणि त्यामुळे थोडे लोक लांब राहतात. आणि तो इन्सल्टिंग किंवा अपमान करणारा नसेल पण एक ह्युमरस वेने असेल तर आपल्याला हसायला काहीच प्रॉब्लेम नाहीये, त्यांना एक जोक बॅक करायला काही प्रॉब्लेम नाहीये किंवा सरकॅस्टिक कुठली तरी कमेंट करायला काही प्रॉब्लेम नाहीये. माझे असे खूप मित्र आहेत जे खूप फनी आहेत आणि खूप जोक वगैरे करत असतात. ती लोक खूप लोकांना अट्रॅक्ट करतात आणि ते असे खूप फेमस असतात त्या ग्रुपमध्ये. तुम्ही पण बघा ना, अशा लोकांमध्ये आपल्याला खूप रिलॅक्स्ड वाटतं, आपल्याला असं वाटतं की आपण जसे आहोत तसे वागू शकतो त्यांच्या समोर. तर ह्युमरस जो स्वभाव आहे तो खूप छान हवा असा वाटणारा आहे आणि तो नक्कीच आपल्या पर्सनॅलिटीमध्ये असावा असं मला वाटतं. पॉईंट नंबर 7, गुड ॲटिट्यूड. चांगली वृत्ती असली की तुम्ही छान पद्धतीने उठून दिसता. तीच जर का तुमची वृत्ती चांगली नसेल तर तुम्ही इन अ बॅड वे उठून दिसाल. सतत तक्रार करणं किंवा विक्टिम कार्ड खेळणं किंवा आपल्याबरोबरच सतत कसं काय वाईट होतंय हे दाखवणं, ह्याने तुमची पर्सनॅलिटी जी आहे ती खूप निगेटिव्ह होऊ शकते, नकारात्मक होऊ शकते. हे मी समजू शकते की आपला एक दिवस खूप घाण असू शकतो किंवा एक आठवडा आपला घाण असू शकतो किंवा तुमची काही मेडिकल कंडिशन असेल त्यामुळे हे असू शकतं. पण ह्या रिझन्स शिवाय जर का तुम्ही सतत एक निगेटिव्ह असाल, नकारात्मक असाल किंवा आपण सतत एक विक्टिम कसे आहोत किंवा आपल्याबरोबरच सतत किती घाण होतंय हे तुम्हाला सतत वाटत असेल तर हे खूप चुकीचं आहे असं मला वाटतं. आपल्या नकारात्मक स्वभावाने आपल्यापेक्षा आपली लोक जी आहेत ती खूप लांब होत जातील आणि आपल्याला कळणार पण नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्ही खाली वॉकला गेलेले आहात आणि कोणीतरी तुम्हाला समोरून येऊन म्हणतंय, काय रे, कसा आहेस, काय म्हणतोयस, त्यावर तुम्ही उत्तर दिले, काय, कसं असणार, चाललंय कसं बसं, तर हे किती नकारात्मक वाटू शकतं हे तुम्ही इमॅजिन करूच शकत असाल. पण तेच जर का तुम्ही म्हटलात की मी खूप मस्त आहे, तुझं कसं चालू आहे, तर ह्याने तुम्ही एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड देताय किंवा तुम्ही एक छान सकारात्मक दृष्टिकोन देताय दुसऱ्याला, हे लक्षात ठेवायला पाहिजे. त्या स्मॉल टॉक मध्ये ते छोटंसं 1 मिनिटाचं जे बोलणं असणार आहे त्यामध्ये आपली निगेटिव्हिटी किंवा आपल्या डोक्यातले जे विचार आहेत ते दुसऱ्यांना का द्यावे. नक्कीच तुमच्या मित्रांशी किंवा घरच्यांशी तुम्हाला काही वाटत असेल, तुमचा मूड जर का खराब असेल किंवा चांगला नसेल तर हे तुम्ही नक्कीच एक्सप्रेस केलं पाहिजे. पण त्या मूड मध्ये सतत न राहता आपण कसे बाहेर पडू शकतो ह्याच्यातून किंवा सकारात्मक दृष्टिकोन ठेवू शकतो. लाईफमध्ये सगळ्यांनाच काही ना काहीतरी अडचणी असतात, सगळ्यांनाच काही ना काहीतरी तक्रारी असू शकतात, पण त्यावर मात करून काय सोल्युशन मिळेल ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करायला पाहिजे. सोल्युशन ओरिएंटेड पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करायला पाहिजे आणि एक छान स्माइल तुमच्या चेहऱ्यावर नेहमी असायला पाहिजे. एक जेन्युइन स्माइल असणं हे खूप मोठा ट्रेट आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा, जो तुमच्याकडे नक्कीच असायला पाहिजे. आणि तुम्ही खूप अप्रोचेबल वाटाल, असं वाटेल की ह्या व्यक्तीशी आम्हाला नक्कीच बोलावं असं वाटतंय. यातल्या तुमच्याकडे कुठल्या पर्सनॅलिटी ट्रेट्स आहेत किंवा तुम्हाला कुठल्या इन्कल्केट करावाशे वाटतात हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण सगळेच काही ना काहीतरी शिकत असतो. यामधली तुमच्याकडे कुठली ट्रेट नसेल तर वाईट नका वाटवून घेऊ. त्याचबरोबर कुठल्या सवयीने ही तुम्हाला ट्रेट मिळू शकते हे बघा. तसंच शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच आणि थँक्यू सो मच फॉर शॉवरिंग युअर लव्ह. सी यू सून इन अनदर वन.